नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जो तुमचा बॉक्स आहे काहीतरी सांगण्याचा, त्याच्यामध्ये तुमची मतं टाका आणि म्हणजे मलाही बरं वाटेल। आज आपला विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे। आपण आता वनस्पतींचा अभ्यास सुरू केलेलाच होता। त्यात किती वृक्ष आपल्याला उपयोगाला पडणार आहेत आणि काय आपल्याला ते देत आहेत, या 2-3 वृक्षांची मी माहिती सांगणार आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। भारतीय संस्कृती मानवी जीवनात भावना व बुद्धी यांचा समन्वय निर्माण करते। ती मानवाला स्वतःपुरताच सीमित न ठेवता समग्र मानवजातीवर प्रेम करायला शिकवते, सृष्टीवरती प्रेम करायला शिकवते आणि ते आपल्यालाही ती शिक्षण देते। आत्मगौरव, प्राणी, सृष्टी या सर्व संबंधांचा समावेश भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो। गीतकाराने या विश्वाला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे। वेदांना या वृक्षाची पाने मानली आहेत। बघा, विशाल अश्वत्थ वृक्षाची उपमा आणि वेदांना या वृक्षांची पाने मानली आहेत। आंग्ल कवी शेक्सपियरसुद्धा या वृक्षांचं अवर्णनीय वर्णन करीत असतो। आमचे विचारवंत संत, महंत, वैज्ञानिक, आयुर्वेदाचार्य, सामान्य शेतकरीसुद्धा हेच सांगतात, जीवन हे आनंददायी आणि आनंदगीत आहे आणि हा आनंद आपल्याला खऱ्या अर्थाने लुटायचा आहे आणि दुसऱ्यालाही लुटू द्यायचा आहे। निसर्गावर प्रेम करा। परमेश्वराने आपल्याला या ब्रह्मांडात केवढे मोठे भांडार दिलेले आहे। भरभरून देणारा हा परमेश्वर पण आपण त्याची कसा उपयोग करतो आहो। प्रत्येक वृक्षाचा आपल्याला अनेक प्रकारे उपयोग होतो, मग तो काटेरी असू दे, कडू असू दे, जंगलातील असू दे, नाहीतर वृंदावनातील असू दे। प्रत्येक वृक्षाचा आपल्याला उपयोग होतो। धार्मिक, आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिक, आनंदासाठी आणि सुवासिक सुगंधासाठी सुद्धा प्रत्येक गोष्टीत या कार्याला आपणाच्या वृक्षांचा अतिशय उपयोग होतो। हे औदुंबर, मंदार, चंदन, चाफा, बकुळ, मोगरा, कुंद, अश्वत्थ वृक्षाचे औषधी संयुक्त गुण आणि त्याची उपयुक्तता ध्यानात घेता आपल्या पूर्वजांनी समस्त वृक्षसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून त्याचे पूजन केलेले आहे। कशाचे? अश्वत्थ वृक्षाचे। पिंपळात ईश्वराचे दर्शन पाहिले आणि त्याने स्तवन केलेले आहे। काय स्तवन केलेले? मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णानेही पिंपळ हे माझेच रूप आहे असे सांगून त्याची महत्ता गायलेली आहे। अश्वत्थ वृक्षाप्रमाणात वटवृक्ष, वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी सर्व सुवासिनी आपलं सौभाग्य वाढवण्यासाठी त्या वृक्षाची पूजा करतात आणि वटवृक्षाच्या आता ते काच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे ते ऐका। वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर, वटवृक्ष डोळ्यासमोर आणा, वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सूक्ष्म लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडळात प्रक्षेपित करतात। ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धागाने गुंडाळले जाते, त्यावेळी खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात, आकार धारण करतात। सुती धाग्यातील पृथ्वी व आप, पंचमहाभूतातला एक आप आणि पृथ्वी या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण करण्यास सुलभ होतात। या वृक्षाचे आयुष्य खूप आहे। पारंब्याने त्यांना विस्तार मोठा होऊन त्या पारंब्या जमिनीत रुजतात
आणि त्याचेच पुन्हा रोपटे नवीन वृक्ष तयार होतात. झाड लावावं लागत नाही, ते आपोआप असं तयार होतं दुसरे झाड. जंगल में मंगल है. किती अभ्यास करालो. प्रत्येक वृक्ष आपणास काही ना काहीतरी देतच असतो. बेल. आता बेलाचं झाडाच्या बुंद्याशी पाण्याचा साठा खूप असतो. तसंच औदुंबराच्या बुंदाशी सुद्धा भरपूर प्रमाणात पाण्याचा साठा असतो. तुम्ही जर रात्री झोपताना किंवा तिन्ही आणलेलं असा एखादं एवढं भांडं त्या बुंद्याशी ठेवलं, सकाळी पाहिलं तर औदुंबर आणि बेल यांच्या त्या बुंद्याच्या तिथे भरपूर पाणी शुद्ध स्वच्छ असं त्या भांड्यामध्ये साठलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या मुळाशी रात्री आपण त्यांच्या मुळाशी ते भांडे ठेवतो आणि हा प्रत्यक्ष प्रयोग अनेकांनी करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी होऊन ते जे पाणी निर्माण होतो ते अत्यंत शुद्ध स्वच्छ, त्याच्यात काडीचा सुद्धा कचरा किंवा माती किंवा एखादा प्राणी पक्षी कोणी नसतं. स्वच्छ असं पाणी त्या बुंद्याशी असतं. पूर्वी ऋषीमुनी ताम्रधातू, बेलाचे झाड याच्यापासून सुवर्ण तयार करीत असत आणि या झाडाच्या जवळ चंदनाच्या झाडाजवळ येतात. तसेच कधी साप येत नाही तो, हे लक्षात घ्या. नारळ, पोफळी, सुपारीची झाडं. आंबा आपण कल्पवृक्ष असे संबोधतो. तुळशीच्या अनेक प्रकारच्या वृक्षांना आपण पवित्र मानतो आणि ती लक्ष्मीच आहे. पूर्वी प्रत्येकाच्या अंगणात तुळशी वृंदावन असायचं. मागील दारी तुळशी वृंदावन, त्याच्या पाठीमागे सुंदर अशी फुलझाडं छोटी छोटी आणि त्या तुळशीचं वृंदावनच असायचं छान. आणि त्याच्यामध्ये कितीतरी अशा तुळशीचे माडे झालेले येतात, मंजिऱ्या येतात. तुळस ही अत्यंत पवित्र आणि शुद्ध असं मानलं जातं. कारण काय तर तुळस हा वृक्ष सगळ्यात जास्त प्राणवायू सोडतो. योगेश्वर भगवान श्रीकृष्णांची अतिशय आवडती प्रिय. तुला करताना सुद्धा आधी तुला होत नव्हती. किती घालतायत, माप सगळं घालतायत, तांदूळ घालतायत, सोनं घालतायत, दोन्ही तागड्या समान होत ना. शेवटी श्रीकृष्णाने सांगितलं एक फक्त तुळशीचं पान घातलं आणि ते पान घातल्यानंतर तुला बरोबर समानता झाली. इतकं तराजूचे पारडे उंच करणारी तुळस अनेक रोगांवर सुद्धा औषधी आहे. खोकला झाला, सर्दी झाली, तुम्हाला कुठे जरा लागलं ना, हे खेळत असताना किंवा काय करताना तर तुळशीची माती लावली की रोग बरा झालाच पाहिजे. तुळशीची माती तिथे चोळायची अशी. घरी कुणाला सांगायची सुद्धा गरज नाही, कारण घरी सांगितलं तर आपल्याला ओरडा बसेल. ही वनौषधी तुळस अतिशय मोलाची आहे, अतिशय. ती प्राणवायू जास्त देतेच, म्हणून पूर्वीच्या काळी रांधाबाडा उष्टी काढा. कारण पूर्वी सगळ्यांना बायकांना घरातल्या कामं करायला लागायची. घरात माणसं किती असायची. माझ्या ओळखीच्या एका घरामध्ये घाटकोपरला मी राहत होतो तेव्हा 25 माणसं जेवायला रोजची आणि 6-7 बायका काम घरातल्याच. त्यावेळेला मोलकरणी संकल्पनाच नव्हती. भांडी घासायला, पोळ्या करायला. आमच्याकडे पोळीवाली बाई आहे, स्वयंपाक पण तीच करते आणि म्हणून त्यावेळेला तिथल्या स्त्रियांना कधीही रोगराई झाली नाही, कधी त्यांची ताकद कमी झाली नाही. आम्ही बसून आमचे रोग आम्ही वाढवले. आणि दुसरं म्हणजे त्या तुळशीला पाणी घालायला जाताना तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या, तुळशी महात्मा वाचायचं. त्यामुळे जवळजवळ तुळशीजवळ त्यांचा अर्धा तास तरी जात होता. आणि ती एकच तुळस नाही, तुळशीचं बन असायचं. त्या तुळशीने सोडलेला प्राणवायू आपोआप त्यांच्या श्वासातून हृदयात गेल्यावर, फुफ्फुसात गेल्यावर त्यांना कधी रोगराई झालीच नाही हो. ह्या दोन्ही गोष्टी किती धर्माने आणि विज्ञानाने आपल्याला दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या. आता आपण तुळस लावतो वृंदावनामध्ये. वृंदावन आहे आपल्याकडे. तुळशीचं ते कोणी माठात लावतात, कोणी कुंडीत लावतात, कोणी छान वृंदावन तयार करतात. आता हळूहळू सुरुवात झालेली आहे की कोणीतरी सांगून आम्ही तुळस लावायला सुरुवात केलेली. फार चांगलं आहे. त्यामुळे ह्या स्त्रिया कधीच आजारी पडायचे नाही. तो केवढी कामं एकेका बाई, ते पोळ्या प्रकरण होतं. एवढ्याला भात शिजवायचा आणि नाहीतर भाकऱ्या थापायच्या. पण घरातल्या सगळ्या स्त्रिया कामं करून
टुणटुणीत, काही कधी रोगराई व्हायची नाही, काही झालेलं नाही त्यांना. आणि धर्मशास्त्रातच त्यांनासाठी सांगितलेले तेव्हा तुळशीला रोज पूजा करायची. ते आत्ता मी सांगितलं, स्तोत्र वाचायचे. आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा. दिवा लावायच्या वेळेला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या. तर तुळशीभोवती फिरलो, श्वासोच्छ्वास तुळशीच्या पानांचा आपल्या श्वासोच्छ्वास झाला, आपलं हृदय स्वच्छ झालं, फुफ्फुसं स्वच्छ झाली. अहो, इतकं खूप विज्ञानाने दिलेलं आहे आपल्याला, पण आपण त्याचा वापर केला नाही. आणि आता मग काय झालं, उठ सूट, छातीत दुखतात, चला डॉक्टरकडे, सर्दी झाले, चला डॉक्टर. पूर्वी काही होतच नव्हतं, कारण परिस्थितीच अशी उत्तम होती की प्रत्येकजण आपापलं कार्य करीत होतो आणि त्या कार्यातून त्यांना सगळं काही चांगलं मिळत होतं. त्यांना कळत होतं की माहिती नाही, पण तुळशीजवळ बसल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो आहे, श्वास घ्यायला त्रास होत नाही, भरपूरशा श्वासोच्छ्वास हे कळत पण होतं, पण होतं आहे. हे सगळं काय होत होतं, तर त्यावेळच्या धर्मशास्त्र, विज्ञान आणि या सगळ्यांनी हे सगळ्यांना सांगितलं. पुरुषसुद्धा त्यावेळेला तुळशीला पाणी घालायचे. पुरुष, तुम्हाला वाटेल बायकांपासून हे प्रदक्षिणा घालायचे. इतकं पावित्र्य त्या तुळशीचं मानलं जात असेल. काही अंशी शुद्ध व्हावेत म्हणून धर्माची त्यांना हे सगळं सांगितलेलं होतं. धर्मा म्हणजे काय सांगितलं, पोथीत सांगितलं आहे, धर्मात सांगितलं आहे. नाही, तुळशीला पाणी घालायलाच पाहिजे. भीतीने म्हणा, उत्साहाने म्हणा, चांगलं म्हणून म्हणा, प्रत्येकजण आपापल्या परी हे कार्य करीत असत. संस्कृतीच्या उत्सवातील एक भाग हा झाला वृक्षपूजा. आता वटवृक्षाची पूजा करतात, तुळशीची पूजा आपण बघितली, बेलाच्या पानाची पूजा बघितली, अनेक वृक्षांची पूजा आपण करतो. काही लोक तर आपण बेलाच्या पानाचे तिथे बसून स्तवनसुद्धा करतात. अहो, किती आपल्याला फायदा होतो त्याचा. तर वृक्षपूजा सर्वात आजचा तरुण पिढीला पटवून देणे हे आपल्याला जीवन देतात, पाणी जगायला शिकवितात. कोणत्याही विकाराचा गर्व न होता ते परोपकारच करीत असतात. त्यांना मी त्याला बघा किती त्या कधीच नाही, ते देतच असतात आणि ते परोपकार करतात. आपण दण वृक्षाची तोड करीत आहोत. आता आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया. हे सगळं आपल्याला मिळत असून सुद्धा आपण काय करतो, तर झाडांची तोड दणादण सटासट झाडांवरती घालतो आणि यांना पुढचे भविष्य कळतच नाही ना. जे लोक आहेत, एकदा मी तुम्हाला सांगते, घराच्या समोर एकाने झाड, बिल्डिंगला आड येत आहे म्हणून झाडाचं त्याने कामाला सुरुवात केली. तर ते करीत असताना त्याने काय केलं असेल, ते झाड तोडायला रात्री 2 वाजताना झाड तोडायला सुरुवात केली. आमचं घर समोरच रस्त्यामध्ये गॅलरीत मी आवाज कसला त्यात बघितलं, तर ते झाड तोडतं. दुसऱ्या दिवशी मी तिथल्या माणसांना जो विचारलं, काय तुम्ही रात्री झाड तोडत होतात ना, मग झाड तोडायला तुम्हाला परवानगी कोणी दिली? उडत उत्तर दिलं. म्हटलं पोलिसांकडे मी कंप्लेंट करणार आहे. तर म्हणतो पोलिसांकडे कंप्लेंट नका करू, आम्हाला घर बांधणाऱ्या मालकाने सांगितलं, पहाटे जेव्हा जनजागृती नसते, सगळे झोपलेले असतात, निद्रावस्थेत असतात, तेव्हा जास्त मोठा आवाज न करताना यंत्राच्या साहाय्याने ते झाड तोडा. कशासाठी? पैशासाठी. बिल्डिंग बांधायचे, 1-1 कोटी रुपये घ्यायचे ते का ब्लॉक्सचे, मग नको का करायला? अशी आत्ताची अवस्था आहे. आणि मग आपण दणादण वृक्षांची तोड करतोय. आज मजा उद्या सजा, हे लक्षात ठेवा. अनेक रत्नांनी भरलेले भांडार तेच आपण नेस्तनाबूत करीत आहोत, अगदी आंधळा बनवून. आणि आपल्या देशातील वृक्षोत्पादन किती आहे बघा, 6 ते 7 कोटी घनमीटर आहे वृक्षोत्पादन. वृक्षांचे उत्पादन किती आहे? 6 ते 7 कोटी घनमीटर. जळामुलाकूड म्हणून आपण जंगलातून 10 ते 11 कोटी इतके वापरतो. वनश्रेणी नटलेले हिरवेगार पर्वत, डोंगर, टेकड्या, जंगले आपण भराभर उघडे करीत चाललेले आहोत. आणि त्याचा परिणाम लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे, भोगावं लागेल. जाणकाराने कानाडोळा केला, विचारवंतांनी हात टेकले, तर काय सारी वनस्पती नामशेष होईपर्यंत वाट बघून आपण आपल्या हातातील आपला वास ओढून घ्यायचा आहे का? काय आपण पाश ओढून घ्यायचा आहे का? आपलं दुर्दैव आणि ही सगळी परिस्थिती आपल्याला जी भोवणार आहे
ती करून घ्यायची का? विचार करा सगळ्यांनी. पाऊस, शुद्ध हवा, निर्मळ पाणी, उत्तम अन्न याचे उत्पादन उपयोगी आम्ही विसरलो, सगळे विसरलो. काय या योजना फक्त कागदावरच राहणार? या सर्वांचे परिणाम काय हे कळत असून सुद्धा आम्ही वृक्षांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करू लागलेलो आहोत. त्यांची वारेमाप तोड करीत आहोत. बिल्डिंग बांधायची ठरली की पहिलं कशावर हातोडी पडते? वृक्षावर. सपाट जमीन करतं कशी लेवल. वारेमाप तोड करून लागलो तर पुढे किती भयानक परिस्थिती निर्माण होईल आज आम्हाला कुणालाही कळत नाही. कारण आम्ही मस्त मस्त बिल्डिंगमध्ये छान छान ब्लॉकमध्ये राहतो आहे, सगळं कसं भुईसपाट. पण एक दिवस अशी अवस्था येणार आहे की आपल्याला त्याचा पश्चात्ताप होऊन आपले शारीरिक मानसिक सगळं अस्तित्व बदलून जाणार आहे आणि आपल्याला भयंकर त्याचा प्रत्येकाला त्रास होणार आहे. आपण झाडे तोडत आहोत आणि तोडणारही आहोत. दृष्टीने विचार केला ही गोष्ट अगदी नगण्य आहे असे वाटत असेल तर मानव आपल्या कल्पनेप्रमाणे वागतो. मानवाच्या वागण्यात सुसूत्रता नसेल तर नंदनवनाचे वाळवंट होण्यास जास्त वेळ लागणार नाही. निसर्ग आपणास खुलेपणाने जे देतो विचार करावयाला हवा. फळे, फुले, पत्र, पानं, फुलं, तोय, पाणी, त्याच्यानंतर सावली, फळं, सगळं काही जे पानं फुलं आणि सगळा जो वृक्ष आपल्याला आनंद देतो आहे. पूर्वीच्या काळी उगाच का दुतर्फा रस्त्याचा झाडं लावत पांथच त्याला सावली मिळावी, पाणी मिळावं, विश्रांती घ्यायला मिळावं म्हणून तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं मोठमोठाली. अशोकाच्या काळापासून म्हणजे औरंगजेबाच्या वेळेला सुद्धा झाडं तो लावत होता बाजूला. शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या ह्याला सांगितलं होतं किल्ला बांधत असताना एकाही झाडाला हात लावायचा नाही. अशा पद्धतीने त्या काळामध्ये प्रत्येकजण मग कुणी असू दे, शिवाजी महाराज असू दे, शहानशाह असू दे किंवा अजून कुणी असू दे, बौद्धांनी सुद्धा झाडं भरपूर लावलेली होती. गौतम बुद्ध म्हणजे प्रत्येकाला त्याची जाणीव होती, त्याचे उपयोग काय ते माहिती होते. म्हणून त्यांनी कधी असं दुष्कृत्य केलं नाही आणि करणाऱ्याला शिक्षा होत असेल. खुलेपणाने होते. अक्षय स्वरूपात आपणास काय देतो हे सगळं काही झाड देतो. विचार करायला हवा आणि त्याच्या कृपेवरच आपण जगतोय असे म्हणायला आपल्याला हरकत नाही. आता हे सगळं करीत असताना आपण पुढे काय करायला पाहिजे ते 2 शब्दात मी तुम्हाला सांगते. निसर्ग टिकवण्यासाठी रक्ताचा थेंब आणि थेंब खर्च करणाऱ्या पूर्वजांबद्दल आदर निर्माण असला पाहिजे. ते त्यांनी झाडं लावले नाही आपण तोडायची. गाडीतून जाणारी एक गोष्ट, एक बाई गाडीतून रेल्वेतनं चाललेली, तिच्या हातामध्ये एक पिशवी होती, तिच्यामध्ये काहीतरी बियांसारखं होतं आणि फर्स्ट क्लासमध्ये होती, चांगली बाई होती म्हणजे काय अडाणी अशिक्षित नव्हती. मी त्यांना विचारलं काकू तुम्ही काय हो टाकता? अगं पोरी तुला माहिती नाही असं टाकत गेलं ना की पाऊस पडल्यावर मोठे वृक्ष झाडं होतील आणि झाडं मोठी झाल्यावर केवढे वृक्ष होतील. आपलं हवामान, आपली सावली, आपली झाडं, आपली फळं आपल्याला सगळे देतात ना, त्या झाडांच्या बिया मी फेकत चाललेली आहे. काय पाहिजे किंमत, काय बुद्धिमत्ता. आणि आम्ही काय करतो, सपाट जागा करा, भुई सपाट करा, झाडं नको, सपाट भूमी हवी, तिथे आपण टेबलं टाकू आणि ऐशारामात बसू. ही आपली वृत्ती आहे. ती बाई सांगतो आहे. मला खरं त्या बाईचं कौतुक वाटलं. मी तिथे पाय धरून नमस्कार केला. हो म्हणे नमस्कार करता तुम्ही पण असं करा, तुम्हाला पण आनंद मिळेल आणि पूर्वजांबद्दल आदर निर्माण होतो. हा असाच झाला ना. शास्त्रकारावरील श्रद्धा वाढेल व निसर्गाचे संरक्षण करून सर्व सृष्टी आनंदाने सुजलाम सुफलाम आपण करू आणि केली तर होईल. म्हणून लक्षात ठेवा. हे मी सांगण्याचं कारण एवढंच आहे की वृक्षवल्ली आपण खूप पाहिले, अनेक वृक्ष होते, मोठमोठाले वृक्ष, छोटे वृक्ष, फुलं देणारी, सुवासिक, वासाची सगळ्या प्रकारची झाडं आपल्या अवतीभोवती लावा आणि त्यांना जगवा. झाडे जगवा, झाडे लावा. आणि ती लावली तर त्याच्या सांभाळलं त्यांना तर तुम्हाला खरोखरी आनंद नक्कीच मिळेल. आणि शेवट असा आहे की एक गाळं छोटंसं ते मी तुम्हाला म्हणून दाखवते.
बोलता वृक्ष, एक वृक्ष तुमचा जो बोलतोय ते ऐका. रस्त्याच्या कडेला तो तसाच उभा होता. वृक्ष आहे हा. विजेच्या खांबाला सुद्धा त्याचा आधार होता. कोणाकोणाला आधार देतोय बघा. रात्री पहारा देणारे ते काळे कुत्रे आता त्यांच्या पायाशी ते विसावले होते. लवकर उठणारे कावळे, चिवचिवणाऱ्या चिमण्या त्यांच्या अंगाखांद्यावर सुखाने खेळत होते. भांडी घासा आलेली ती बाई, ती सुद्धा तिथेच माती घेई. रस्त्यावरील आंधळा भिकारी चिपळ्यांचा तेथे करी. चिमुकल्या हाताने चिमुकली बोटे, हिरभरणाऱ्या नजरांचे अजस्र साठे, कुऱ्हाड आली हाती, करवत आले खांद्यावरती. मनातील हेतू विसरून स्वतः झिजून दुसऱ्याच जगवेन, पण कर्तव्यात कुठेतरी कसूर झाली, म्हणून अशी आमच्या जीवनाची माती झाली. आणि म्हणून म्हणतात ना की अति तिथे माती, आणि अशी आपण या वृक्षांच्याबद्दल करून घेतलेली आहे. तर श्रोते हो, ऐका आणि हे सगळं तुम्ही काय करायला शिका, झाडांना जगवा. एवढंच मी तुम्हाला सांगते. झाडांना मारू नका आणि त्यांचा चांगला उपयोग करून घ्या, असं मी तुम्हाला नम्र विनंती करून सांगते. आणि हे आज महत्त्वाचं जे झाडाचं महत्त्व सांगितलं ते तुम्ही तसं करा. आजपासून सगळ्यांनी एक झाड लावा आणि ते चांगलं मोठं करा. थोडंसं मोठं झाल्यावर खाली जमिनीत नेऊन लावा. रोज पाणी घाला, त्याला फुलं सगळं येतील आणि किती तुम्हाला आनंद मिळतो बघा. प्रत्येकाने जरी एक झाड लावायचं ठरवलं ना तरीसुद्धा कितीतरी झाडांचा उपयोग आणि आपल्याला आनंद मिळेल. एवढं सांगून आजचा मी व्हिडिओ संपवते. नमस्कार. पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ते क्लिक करा आणि बॉक्समध्ये तुमची मतं टाका. अशी मित्र आणि सगळ्यांना हा व्हिडिओ पोचवा नेहमीसारखा. नमस्कार.